त्याला फाशी, त्याच्यासोबत असलेल्या लोकांना कारवाई। कोरपणा या ठिकाणी इनिमॅन्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक लोळे यांनी एका अल्पवयीन 6व्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। एवढंच नाही तर एवढा माथेफिरू आणि पापी त्या मास्तरांनी एवढा मोठ्या प्रकारचा आज गावामध्ये पूर्ण रोष आहे आणि संपूर्ण मार्केट व्यापारी असोसिएशननं बंद केलेलं आहे। उद्या कोरपणा या ठिकाणी राजीव गांधी चौकामधून तहसील कार्यालयावर पालकांचा भव्य सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि आमची मागणी आहे का त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे। पोलिसांना त्याला अटक केलेली आहे, परंतु त्यामध्ये एकच शिक्षक नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे अनेक भागीदार त्यामध्ये सहभागी आहेत। त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने रात्री त्याला यवतमाळ येथून अटक केलेली आहे, परंतु एका आरोपीला अटक करून चालणार नाही। त्याच्यामध्ये जितके लोक भागीदार आहेत सर्वांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या नराधमावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे।